आज आपण बनवू मिरची भाजी। त्यासाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं। थोडीशी हळद टाकायची आणि हिरवी मिरची घेऊ। आता बारीक कापून घ्यायची हिरवी मिरची। टोमॅटो पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने टोमॅटो कापून घ्यायचा आहे। आता हा कापलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची आपण तुरीच्या डाळीमध्ये टाकून देऊ। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकू थोडंसं मीठ चवीनुसार, अर्धी वाटी शेंगदाणे, खोबरं टाकू, थोडे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे नंतर टाकू। आणि आता ही डाळ आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊ। याच्यामध्ये परत 1 कांदा कापून टाकायचा आहे। अशा पद्धतीने आपण 1 कांदा कापून घेऊ। आपला आता कांदा कापून झालेला आहे। लसूण पण सोलून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून घ्यायचा। कढीपत्ता पण घेऊ फोडणीसाठी। आता गॅसवर ठेवू कढई, त्याच्यामध्ये तेल टाकू। तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकायची मोहरी। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकू जिरं। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लसूण चांगला फ्राय करून घ्यायचे। त्याच्यानंतर ते कढीपत्ता टाकू, 1 चमचा तिखट, आणि तिखट पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। आणि आपण ही तुरीची डाळ शिजवलेली ती डाळ टाकून द्यायची। थोडीशी कोथिंबीर टाकू वरून। अशा पद्धतीने एकदा मिरची भाजी करून बघा, खूप छान होते, टेस्टी आणि हेल्दी पण। चॅनलला सबस्क्राईब करा। आपली अशी मिरचीची भाजी तयार आहे।